आहे का पी आणि एल असंच असू शकतं? नाही. एल क्यू पी अशी पण सिक्वेन्स असू शकते. सो हे मी काय केलंय, मल्टिपल जे पॉसिबिलिटीज आहेत ते आपण अशा ड्रॉ करून ठेवलेत. अजून आपल्याकडे कोणाचंच रेफरन्स नाही की आपण अरेंजमेंट बनवू शकतो. सो मी एवढं फक्त लिहून ठेवले. के इज सेकंड फ्रॉम द राईट एंड. तर सगळ्यात आधी मी एक लाईन ड्रॉ करते. आता राईट साइडनी सेकंड कोण आहे बघा, राईट साइडनी फर्स्ट, राईट साइडनी सेकंड. माझ्याकडे काय के आहे. सो मी के ड्रॉ केला. 2 फ्रेंड्स आर सिटिंग बिटवीन एम अँड ओ. आता एम पण नाही आणि ओ पण नाही. सो मी इथे एम लिहिणार आणि ओ लिहिणार आणि ह्या दोघांच्या मध्ये 2 जण आहेत. सो एम इज सिटिंग, सॉरी 2 फ्रेंड्स आर सिटिंग बिटवीन एम अँड ओ. ठीक आहे, हे तर आपण ड्रॉ केलंय. एम इज ऍट वन ऑफ द एंड्स. नेक्स्ट आपल्याला काय सांगते, एम एक कोपऱ्याला आहे. आता हे माहिती नाही आपल्याला एम लेफ्टला आहे का एम राईटला आहे. सो आपण काय करतो, आपण थोडेसे मल्टिपल अरेंजमेंट्स बनवतो. तर बघा मी अजून एक अरेंजमेंट बनवतीये. सो माझी सेकंड अरेंजमेंट आहे ही, ज्याच्यामध्ये के तर सेकंड पासून राईटच असणार आहे. के ची पोझिशन चेंज नाही होणार आहे. चेंज काय होणार आहे, एम इज ऍट वन ऑफ द एंड्स. म्हणजे एम एकतर लेफ्ट मोस्ट असेल, लेफ्टच्या कोपऱ्यात असेल, किंवा एम राईट साइडच्या कोपऱ्यात असेल. सो एम इज ऍट वन ऑफ द एंड्स. सो एकतर हे असेल किंवा हे असेल. मी 2 पॉसिबिलिटीज ड्रॉ केल्या. नेक्स्ट काय सांगतंय, पी इज थर्ड फ्रॉम द लेफ्ट एंड. म्हणजे लेफ्ट एंड पासून जर मी काउंट केलं तर पी तिसरा येतोय. तर बघा इथे फर्स्ट एक, इथे पण मी ड्रॉ करते, फर्स्ट, सेकंड, थर्ड. सो पी इज थर्ड फ्रॉम द लेफ्ट एंड. तर हा फर्स्ट, सेकंड, थर्ड. लेफ्ट एंड पासून पी इथे येतोय. इथे पण जर काउंट केलं तर 1 2 3. इथे काय येतोय, पी येतोय. आता पी आणि ते चेंज नाही होणार कारण लेफ्ट पासून तिसरा हे सेम दोघांनी प्लेस घेतली. पी इज थर्ड फ्रॉम द लेफ्ट एंड अँड इज अन इमिडिएट लेफ्ट ऑफ ओ. म्हणजे पी जो आहे तो थर्ड आहे लेफ्ट एंड पासून आणि काय इमिडिएट लेफ्ट ऑफ ओ ला आहे. म्हणजे पीच्या ह्या बाजूला काय पाहिजे, ओ. आता इथेच पीच्या ह्या बाजूला काय असणार आहे, ओ. नेक्स्ट काय सांगितलंय, लेफ्ट ऑफ ओ. के इज नॉट सिटिंग ऍडजसंट टू ओ. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की के ऍडजसंट नाही. के इज नॉट सिटिंग ऍडजसंट टू ओ. ठीक आहे. हु इज सिटिंग ऍट द थर्ड प्लेस फ्रॉम द राईट एंड, हे आपल्याला विचारलं. आता आपल्याकडे पी आहे बघा, इथे लक्ष द्या. पी पासून जर फॉर एक्झाम्पल मला क्यू एल ड्रॉ करायचंय किंवा पी क्यू एल असं ड्रॉ करायचंय, तर हे सगळं मी कसं लोकेट करू शकते. हे क्वेश्चन सगळ्यांनी ट्राय केलंय का? ओके, काय आन्सर आलंय सगळ्यांचं? ओके, लेट अस सी. तर आपण बघा एम ड्रॉ केलंय, पीओ ड्रॉ केलंय. एकतर ही सिक्वेन्स असेल किंवा एम के ओ पी हे आहे. एक सेकंड, येस, व्हेरी गुड. आता आपलं इथे जे राहिलंय ते आपण फिल करू. म्हणजे एम आणि ओ च्या मध्ये फॉर एक्झाम्पल 2 जण आहेत. तर इथे फॉर एक्झाम्पल एम, आता आपण बघा हे ड्रॉ केलंय, ओनली क्यू इज बिटवीन. ह्या 2 सिक्वेन्सला मला इथे कुठेतरी प्लेस करायला लागेल. ओनली क्यू इज बिटवीन पी अँड एल. तर इथे फॉर एक्झाम्पल पी असेल तर इथे मी क्यू लिहू शकते का, किंवा इथे एल नाही लिहू शकत. पी क्यू एल ह्या साईडला येणं पॉसिबल नाही. आता पी क्यू एल जे आहे ते दुसऱ्या साईडला पण येणं पॉसिबल आहे का, कारण त्यांनी काय सांगितलंय, पी आणि एलच्या मध्ये फक्त क्यू पाहिजे. पण इथे ऑलरेडी ओ येतोय, इथे ऑलरेडी काय येतोय, ओ येतोय. सो ही सिक्वेन्स तर रॉंग होणार. का रॉंग होणार, कारण पी आणि एलच्या मध्ये मला फक्त क्यू हवा होता. तर मी इथे एल तर ड्रॉ नाही करू शकत कारण एल आणि क्यू 2 जागा लागतात. इथे 2 जागा अवेलेबल नाही. इथे ड्रॉ करायला घेतलं तर ओ ऑलरेडी येतोय. सो ही डायग्राम काय होतीये, रॉंग होती. आता नेक्स्ट आपण ह्या डायग्राम मध्ये ट्राय करू. पी ऑलरेडी आहे, मी इथे क्यू आणि एल याला काय करू शकते, पी क्यू एल असं प्लेस करू शकते. आता एम आणि ओ च्या मध्ये 2 जण होते. एम आणि ओ माझ्याकडे ऑलरेडी आहे.
त्यांच्यामध्ये 2 जण होते, तर इथे एक जण असेल आणि इथे एक जण असेल. के तर ऑलरेडी आलाय, तर इथे एक प्लेस वेकंट आहे. तर आपण चेक करू बघा. के आहे, एल आहे, एम आहे, एन नाहीये. सो एन इथे असेल. सो तुमची सिक्वेन्स काय होणार आहे? एल क्यू पी ओ एन के एम. आणि विचारलं काय? हु इज सिटिंग ऍट द थर्ड प्लेस फ्रॉम द राईट एंड. म्हणजे ह्या साईडने जर मी काउंट केलं तर हा फर्स्ट, हा सेकंड आणि राईट पासून थर्ड कोण आहे? एन. सो ऑप्शन 3 एन. व्हेरी गुड, सगळ्यांचा आन्सर करेक्ट. आता आन्सर कळालं? येस. काय डाऊट आहे? कुठे चुकतंय ना ते पण तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की काय प्रॉब्लेम होतोय, काय चुकतंय. सो आता पेज नंबर 40 वरचा एक क्वेश्चन करू. सो पेज नंबर 40. सो इथे बघा, अमित, गौरव हे सगळे नावं दिलेले. तर सगळ्यांचे फक्त इनिशियल्स घ्यायचे, पूर्ण आपल्याला लिहायचं नाही. सगळ्यांचे इनिशियल्स वेगळे वेगळे, स्टार्टिंगचे लेटर. तर आपण हे सगळे घेऊ, म्हणजे ए जी एच व्ही वाय झेड. आता ते सगळे एका स्ट्रेट लाईन मध्ये बसले, ऑल फेसिंग द नॉर्थ, म्हणजे सगळ्यांचा फेस नॉर्थला असेल. ठीक आहे. आता सांगितलं काय, आपण इथे एक लाईन ड्रॉ करू. गौरव इज फोर्थ टू द लेफ्ट ऑफ अमित. इमॅजिन इथे कुठेतरी अमित आहे, कुठे पण ड्रॉ करायचं, आपल्याला इथे माहिती नाही इथे किती पर्सन्स एक्सटेंड होणार आहे किंवा इथे पण किती एक्सटेंड होणार आहे. सो आपण अमित ड्रॉ केलंय. गौरव काय अमित पासून लेफ्टला, फोर्थ लेफ्टला आहे. सो पहिला इथे कोणतरी असेल, इथे दुसरा कोणतरी असेल, इथे तिसरा कोणतरी असेल आणि चौथा कोण असणार आहे आपल्याकडे? गौरव. कारण सांगितलंय गौरव इज फोर्थ टू द लेफ्ट ऑफ अमित. सो गौरव इज फोर्थ टू द लेफ्ट ऑफ अमित. युक्ती इज सिटिंग ऍट वन कॉर्नर. आता युक्ती इज सिटिंग ऍट वन कॉर्नर, परत 2 पॉसिबिलिटीज येऊ शकतात. आयदर युक्ती इथे असेल किंवा बघा इथे अमित असेल, अमित नंतर 3 जण, चौथा गौरव. हे चेंज तर नाही होणार कारण अमित पासून लेफ्टलाच आहे गौरव. आता आयदर युक्ती ह्या एंडला असू शकते. नेक्स्ट, हतीम इज फोर्थ टू द लेफ्ट ऑफ युक्ती. आता बघा युक्ती ह्या कॉर्नरला आहे आणि ह्याच्यापासनं फोर्थ लेफ्टला मला कोण हवाय? हतीम. असं पॉसिबल होईल का? म्हणजे हतीम कॉर्नरला येणार, युक्ती कॉर्नरला येणार आहे का? नाही. सो ही डायग्राम काय होतीये? रॉंग होती. आता युक्ती इथे ही एका एंडला आहे, फॉर एक्झाम्पल ही एका कॉर्नरला आहे. टोटल किती जण आहेत? 1 2 3 4 5 6. टोटल 6 जण आहेत. तर इथे 1 2 3 4 5 5 जण ऑलरेडी होत आहेत. ही 6वी आहे युक्ती. सो हीच 6 जणांची सिक्वेन्स. याच्यामध्ये हतीम युक्तीपासून कुठे? हतीम इज फोर्थ टू द लेफ्ट ऑफ युक्ती. सो युक्तीपासून हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि फोर्थ. फोर्थ कोण असणार आहे? हतीम लेफ्टला. त्याच्यानंतर काय सांगितलंय? झेड इज थर्ड टू द राईट ऑफ गौरव. गौरव पासून थर्ड राईटला आहे. सो हा फर्स्ट राईटला आहे, हा सेकंड राईटला आहे आणि हा थर्ड. सो इथे असणार आहे हु इज सिटिंग ऍट द सेकंड प्लेस लेफ्ट टू. आता इथे एक मिनिट आधी कोण राहिलाय ते आपण ते फाइंड करू. वरून राहिलाय. सो ही जागा वरूनची असेल. आता विचारलं काय? सेकंड प्लेस टू द लेफ्ट ऑफ झेड. तर हिथून सेकंड प्लेस विचारले, तर ह्याची लेफ्टला वरून म्हणजे फर्स्ट आणि सेकंड म्हणजे हतीम. सो ऑप्शन 3 हतीम इज द राईट आन्सर. सगळ्यांना कळालं का? येस. ज्यांचा कोणाचा डाऊट होता हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. ठीक आहे. आता आपण एक डायग्राम ड्रॉ करू किंवा ही एक डायग्राम असेल. आता आपल्याला काय सांगितलंय? एस इज सिटिंग ऍट वन एक्स्ट्रीम एंड. आयदर एस ह्या एक्स्ट्रीम एंडला असू शकतो किंवा एस ह्या एक्स्ट्रीम एंडला असेल. क्यू इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ एस. आता बघा जर मी हा एस कन्सिडर केला तर क्यू मला काय सांगतोय? क्यू इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ एस. म्हणजे ह्याच्या राईटला इथे कुठेतरी काय येतंय? क्यू. जर इथे कुठेतरी क्यू येते म्हणजे एस एक्स्ट्रीम एंडला येणार आहे का? नाही. सो ही डायग्राम इथेच काय झाली? रॉंग. आता आपल्याला काय सांगितलंय? क्यू इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ एस. एस पासनं फर्स्ट राईटला इथे कोणतरी असेल, सेकंड राईटला माझ्याकडे काय असेल? क्यू. क्यू इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ एस. नेक्स्ट, पी इज सिटिंग बिटवीन ओ अँड क्यू. म्हणजे ओ असेल आणि क्यू असेल, यांच्यामध्ये काय? पी आहे. सो पी इज सिटिंग बिटवीन ओ अँड क्यू. बघा इथे अजून लोक पण असू शकतात. त्यांनी असं नाही सांगितलं की फक्त पीच बसतोय. पी सोडून अजून मल्टिपल लोक पण असू शकतात. P is sitting between O and Q. U is not sitting at any extreme end. Okay. R is sitting to the left of T. Next एक काय? अजून R is sitting. R जो आहे T च्या लेफ्टला आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे सगळे दिलेत, आपल्याला यांना डायग्राम मध्ये प्लेस करायचं. कन्सिडर माझ्याकडे Q आहे पण मला Q O
ह्यांच्यामध्ये पी हवाय, तर मी इथे हे काही कन्सिडर नाही करू शकत की इथे ओ जर घेतला तर एकच जागा आहे, पी यांच्यामध्ये येणार आहे का? नाही. सो मी इथे कन्सिडर काय करते, इथे पी आहे आणि इथे ओ आहे. आता नेक्स्ट आपल्याकडे काय, आपल्याकडे टोटल 7 जण आहेत, तर 5 जण तर झालेत, तर हे 6 आणि हे 7. ठीक आहे, मी हे 7 जण नॉर्मली रँडमली काढले. आता काय सांगितलंय, यू इज नॉट सिटिंग ऍट एनी एक्स्ट्रीम एंड, म्हणजे या पोझिशनला यू येणार आहे का? नाही, यू येणार नाही. ओके. आर इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ टी. आता आर जो आहे तो लेफ्ट ऑफ टी ला आहे, तर मी इथे असं कन्सिडर करू शकते आर टी, कारण आर टीच्या लेफ्टला आहे आणि यू एक्स्ट्रीम एंडला नव्हता, सो मी इथे काय कन्सिडर करू शकते, यू. हु इज सिटिंग ऍट द एक्स्ट्रीम राईट एंड, तर टी असेल, सो ऑप्शन टी. बघा असं टीच्या लेफ्टला कोण होता, आर, म्हणजे टी एका एक्स्ट्रीम एंडला आहे, तर आर का ऑप्शन येणार आहे का? नाही. इथे क्यू पी ओ, पी ऑलरेडी ओ आणि क्यूच्या मध्ये येत होता, तर पी येणार आहे का एक्स्ट्रीम एंडला? नाही. क्यू ऑलरेडी इथनं सेकंड आलाय, तरी पण येणार आहे का? नाही. म्हणजे दरवेळेस असं पण नेसेसरी नाही की तुम्हाला पूर्ण डायग्राम ड्रॉ करायला लागेल. तुम्हाला जर थोडंसं पार्ट अंडरस्टँडिंग कळाली ना, तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन्स एलिमिनेट करून पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, करते मी रिपीट एक मिनिट. सगळ्यात आधी काय होतं, एस इज सिटिंग ऍट वन एक्स्ट्रीम एंड, तर मी इथे एस अज्युम करू शकते, किंवा मी एका डायग्राम मध्ये फॉर एक्झाम्पल इथे एस अज्युम केलं. पण सेकंड लाईनच काय सांगितलंय, क्यू इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ एस, म्हणजे क्यू जो आहे एसच्या राईट साईडला येतो. जर इथे एस असेल आणि ह्याच्या राईटला क्यू असेल, जर इथे एस असेल आणि जर त्याच्या राईटला क्यू असेल, तर चालणार आहे का? एस एका एक्स्ट्रीम एंडला येणार आहे का? नाही. म्हणजे एस ह्या साईडला नाहीच, एस लेफ्ट साईडला. सो एस इथे असणार आहे, हे फिक्स झालं. कारण एस जर ह्या साईडला असेल तर त्याच्या राईटला अजून लोक असं सांगतात, पण एस एका कोपऱ्यात पण हवाय, सो आपली सेकंड पॉसिबिलिटी रॉंग झाली. आता इथे ही पॉसिबिलिटी आपण कन्सिडर केली आहे, क्यू इज सिटिंग सेकंड टू द राईट ऑफ एस, तर क्यू एस पासून सेकंड राईटला आहे, तर हे सेकंड राईटला आहे क्यू. पी सिटिंग बिटवीन ओ अँड क्यू, ओ आणि क्यूच्या मध्ये कोण आहे? पी. ओ आणि क्यूच्या मध्ये काय? पी. सो क्यू इज सिटिंग, पी इज सिटिंग बिटवीन ओ अँड क्यू, सो पी इज सिटिंग बिटवीन ओ अँड क्यू. यू इज नॉट सिटिंग ऍट एनी एक्स्ट्रीम एंड, बघा एका एक्स्ट्रीम एंडला ऑलरेडी एस आहे, सो ह्या एक्स्ट्रीम एंडला यू येणार आहे का? नाही. त्यांचं म्हणणं इथे यू नकोय, सो इथे यू नकोय. नेक्स्ट, आर इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ टी, सो टीच्या लेफ्टला काय येतंय? आर. टीच्या लेफ्टला काय येतंय? आर. आणि आपल्याला काय विचारलंय, हु इज सिटिंग ऍट द एक्स्ट्रीम राईट एंड, म्हणजे ह्या पोझिशनला, ह्या लोकेशनला कोण आहे ते आपल्याला विचारलं. बघा आता जर तुम्ही एवढी जरी डायग्राम ड्रॉ केली आणि सगळं ह्याच्यामध्ये प्लेस नाही केलं, तरी पण तुम्हाला आन्सर भेटेल. कसं? बघा, आर इज सिटिंग टू द लेफ्ट ऑफ टी, म्हणजे आर आणि टी अशीच सिक्वेन्स असणार आहे, तर हिथे आर टी असेल, हिथे आर टी असेल, किंवा हिथे पण आर टी असेल, तरी पण टी शेवटी येतोय, आर येतोय का? नाही. सो इथनं तुम्ही ऑप्शन आर एलिमिनेट करू शकता. सेकंड थिंग, इथे आपल्याला काय सांगतोय की क्यू आणि ओच्या मध्ये पी आहे, क्यू आणि ओच्या मध्ये जर पी आहे, तर ह्याचा अर्थ काय होतो, पी एका कोपऱ्यात असणार आहे का? नाही. सो इथून हा ऑप्शन पण काय झाला? एलिमिनेट झाला. आता जर ओ आणि क्यूच्या मध्ये पी आहे, तर पी एका कोपऱ्यात येणार आहे का? नाही. पी कुठेतरी मध्ये येतोय, सो पी ऑप्शन पण मी काय केला? एलिमिनेट केला. आता नेक्स्ट, क्यू आणि टी आहे. बघा 7 जण होते, हे तिघांची पोझिशन इथे फिक्स आहे, इथे अजून कोणी ऍड आणि सबट्रॅक्ट होणार नाही. कसं काय? कारण एसच्या सेकंड राईटला क्यू आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये अजून कोणीच नसणार आहे, तर इथे राहिलेले 4 जण असणार आहे. सो हे राहिलेले 4 जण इथे असतील, सो क्यू पण एका कोपऱ्याला येतोय का? नाही. सो बाय डिफॉल्ट तुमचा ऑप्शन काय येतोय? टी. म्हणजे तुम्हाला हे जरी तुम्ही प्लेस नाही केलं तरी पण अशा वेमध्ये करू शकता. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला प्लेसच करायचंय, कारण आपल्याला अजून मल्टिपल क्वेश्चन्स आहेत. सो क्यू मी इथे ड्रॉ केलाय, तर क्यूच्या लेफ्टला पी ओ असं असू शकतं, किंवा क्यू पी ओ असं असू शकतं. कारण आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, आपल्याला फिक्स माहिती नाही की नक्की कसं होणार, आपल्याला फिक्स माहिती नाही. सो क्यू पी ओ असू शकतो किंवा ओपी क्यू असू शकतो. पण इथे ऑलरेडी एकच जागा आहे, तर इथे ओपी क्यू फिट होणार आहे का? नाही. सो म्हणजे करेक्ट सिक्वेन्स काय? क्यू पी ओ. सो मी इथे काय प्लेस केलं? क्यू पी ओ. आता सांगितलंय यू एका कोपऱ्यात नाही, ओके, यू कोपऱ्यात नाहीये, सो आणि आर आणि टी अशी सिक्वेन्स आहे, कारण आर काय? लेफ्ट ऑफ टी, सो इथे आर येईल, इथे टी येईल आणि उरलेली जागा यूची असते. सो दिस इज द आन्सर. सगळ्यांना कळालं? ओके. सो सर्क्युलर अरेंजमेंट स्टार्ट करायचं. लिनियर अरेंजमेंट वर किती क्वेश्चन झालेत ऍव्हरेज? येस, एनीवन?
ओके, व्हेरी गुड. 15 क्वेश्चन झालेत. तर तुम्हाला 15 क्वेश्चन हे जरी तुम्ही परफेक्ट केले तरी इनफ आहे. बघा, आता असं नाहीये की एकच हा क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल, एक सेकंड, जसं आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलेला, फर्स्ट क्वेश्चन, तर हे जे फर्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिला होता हा सेम आहे आणि तुम्हाला ह्याला सॉल्व्ह करायला ऑलमोस्ट 1 ते 2 मिनिटं लागतात, कारण हा क्वेश्चन मोठा आहे. सो तुम्हाला काय दिलं असेल, हे जे आहे हे कंटेंट सेम असेल आणि असं असेल, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1, 2 हे दोघं ह्याच सिच्युएशनवर बेस्ड आहे किंवा ह्याच डायग्रामवर बेस्ड आहे. तर तुम्हाला हे एकदा दिलंच असेल, एकदाच दिलं असेल. त्याच्यानंतर हा असेल तुमचा क्वेश्चन नंबर 1, त्याच्यानंतर क्वेश्चन सेम आहे, हे पार्ट सेम आहे आणि सेकंड क्वेश्चन असेल व्हॉट इज द पोझिशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एच. अजून जर लेंदी क्वेश्चन असेल तर हे पण सगळं परत सेम असणार आहे. हा थर्ड पार्ट असणार आहे विच इज करेक्ट. तर तुम्हाला 2 किंवा 3 क्वेश्चन्स येतील जर खूप मोठा क्वेश्चन दिला असेल तर तुम्हाला एकदाच जर तुम्ही डायग्राम परफेक्ट ड्रॉ केली तर तुम्हाला त्याच डायग्रामवर तुमचे क्वेश्चन्स मग सॉल्व्ह करायला जास्त वेळ नाही लागेल. याच्या लेफ्टला कोण, ह्याच्या एक्स्ट्रीमला कोण. एकदा परफेक्ट डायग्राम ड्रॉ केली तर तुम्ही कोणता पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो लिनियर अरेंजमेंटचे हे 15 क्वेश्चन्स तुम्ही परफेक्ट करा. मी वाटलं तर अजून क्वेश्चन सर्च करून तुम्हाला सॉल्व्हिंगला देते. आता आपण स्टार्ट करतोय सर्क्युलर अरेंजमेंट. फॉर एक्झाम्पल, एका सर्कलमध्ये ते सगळे बसले असतील. सो नेसेसरी नाहीये की ते सगळे सर्कलमध्ये बसलेत म्हणजे फेसिंग द सेंटर असेल, असं काही कंपल्शन नाही. आता सर्कलच्या बेसिसवर 2 टाईपचे क्वेश्चन्स असतात. एक तर जे सगळे लोक बसलेत ते सेंटरला फेस करतात. इमॅजिन एक सर्क्युलर टेबल आहे आणि तुम्ही सगळे सेंटरला फेस करून त्या टेबलला बसले. सो दिस इज कंडिशन 1. सेकंड कंडिशन काय, की सेंटरला फेस नाही करत आहे, सगळे आउटवर्ड्स द सेंटर फेस करतात, म्हणजे सगळ्यांचं फेसिंग असेल. आता असं नेसेसरी नाही की सगळे आउटवर्ड्स असतील आणि सगळेच इनवर्ड असतील. आपल्याकडे असे पण क्वेश्चन्स असतात ज्याच्यामध्ये ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं. सो ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं म्हणजे काय असतं की अल्टरनेट फेसिंग असू शकतं. सो अल्टरनेट फेसिंग म्हणजे काय असतं बघा, अल्टरनेट फेसिंग म्हणजे एक जण सेंटरला फेस करतोय, एक जण बाहेर फेस करतोय, एक जण परत सेंटरला फेस करतोय, एक जण बाहेर फेस करतोय. आता हे फेसिंगचं काय रिलेशन आहे बघा, जसं तुम्ही फेस करताय ना तसं तुमचं लेफ्ट राईट चेंज होणार. जसं तुमचं फेसिंग आहे तसं लेफ्ट आणि राईट चेंज होणार. नेहमी काय कन्सिडर करायचं असतं आपल्याला, असा जो ॲरो असतो, असा ॲरो म्हणजे आपण स्वतः आहोत आणि आपलं स्वतःचं जसं लेफ्ट आणि राईट होईल तसं आपण अज्युम करतो. नेहमी नॉर्थ डिरेक्शनच अज्युम करतो जर लिनियर अरेंजमेंट असेल तरी पण. आता सर्क्युलर मध्ये बघा, नेहमी आपल्याला काय अज्युम करायचंय, आता हा सेंटरला फेस करतोय, हा ॲरो सेंटरला फेस करतोय, हा इथे आहे आणि हा आपण आहोत. जर इथे तुम्ही नाही ड्रॉ करू शकत असा ॲरो, कारण हा सेंटरला नाही फेस करत, हा आउटवर्ड्स. आता कन्सिडर करा हा ॲरो तुम्ही आहात, जसे तुम्ही आता बसला आहात. आता जर तुम्हाला लेफ्ट साईडला मूव्ह करायचंय तर तुम्ही असे आहात तर तुमचा लेफ्ट हँड असा मूव्ह होईल अराउंड द सर्कल. सो दिस विल बी लेफ्ट साईड. आता लेफ्ट साईड कशी मूव्ह होतीये, क्लॉकवाईज. लेफ्ट साईड कशी मूव्ह होतीये, क्लॉकवाईज. सेम तुम्ही इथे बसलात आणि जर सांगितलं तुमच्या राईटला कोणीतरी आहे, सो तुम्ही काय करणार, इथनं राईटला टर्न करणार. सो राईटला टर्न करताय म्हणजे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे. म्हणजे काय करताय, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन आहे. जेव्हा तुम्ही फेसिंग द सेंटर असाल तेव्हा तुमचं लेफ्ट क्लॉकवाईज असतं आणि जेव्हा तुम्ही राईट साईडला मूव्ह करणार तर ते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये मूव्ह होतं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मेन पार्ट. जर तुम्हाला हा पार्ट कळाला नाही तर तुम्हाला सर्क्युलर अरेंजमेंट जमणार नाही. आता नेक्स्ट थिंग काय, फेसिंग आउटवर्ड्स द सर्कल. तर असे असतील सगळे ॲरोज. तर फेसिंग आउटवर्ड्स म्हणजे सगळे ॲरोज असे बाहेर असतील. नेहमी आपण काय करतो, आपण स्वतःला हा वाला ॲरो कन्सिडर करतो, तर हा वाला ॲरो मला कुठे भेटतो, इथे. हा ॲरो कुठे आहे, इथे. सो फेसिंग आउटवर्ड्स असेल तर बघा, आता हा ॲरो तुम्ही, ठीक आहे. आता जर तुम्हाला राईट साईडला मूव्ह करायचं तर तुमचं राईट हँड असं मूव्ह होतं. सो तेव्हा तुमचं राईट काय असणार आहे, क्लॉकवाईज. तेव्हा राईट काय असणार आहे, क्लॉकवाईज. आणि जर तुम्हाला लेफ्ट मूव्ह करायचं तर तुमचं लेफ्ट तेव्हा काय असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. लेफ्ट काय असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. असं काय नेसेसरी नाहीये की हे लर्नच करायला लागेल. तुम्ही डायरेक्टली एक्झाम मध्ये अशी डायग्राम ड्रॉ केली तरी पण तुमच्या लक्षात येईल, किंवा एकच काहीतरी लर्न करा. म्हणजे फेसिंग द सेंटर साठी लेफ्ट क्लॉकवाईज आहे, राईट अँटी क्लॉकवाईज आहे, तर हे लर्न करा किंवा आउटवर्ड साठीचं लर्न करा, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटतंय तसं. दोन्ही लर्न नाही केलं, एक्झामच्या वेळेस डायग्राम ड्रॉ केली तरी पण जमतं. पण डायग्राम ड्रॉ करताना फेसिंग
टुवर्ड्स द सेंटरला इथे तुम्ही असाल आणि फेसिंग आउटवर्ड्स द सेंटरला वरती असेल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे बाकी नोट्स मध्ये आहेच, तुम्हाला भेटून जाईल आणि फर्स्ट लेक्चरला पण आपण केलंच. तर आता हा क्वेश्चन जो आहे तो सगळ्यांनी तुम्ही ट्राय करा, बघा तुम्हाला जमतोय का. क्वेश्चन विजिबल आहे. हा क्वेश्चन आहे, सगळ्यांनी 2 मिनिटं ट्राय करा. मी एक्सप्लेन करणार आहे, पण तुम्ही जोपर्यंत ट्राय नाही करणार तुम्हाला जमणार नाही. ओके, पी आन्सर आलंय बऱ्याच जणांचं. व्हेरी गुड. लेट इज सी. आपण सॉल्व्ह करू, सगळ्यांनी लक्ष द्या. आता सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये पण लिनियर अरेंजमेंट सारखी तुम्हाला पॉसिबिलिटीज ड्रॉ करायचे. जे क्वेश्चन्स इझी आहे, शॉर्ट आहे, त्याच्यामध्ये पॉसिबिलिटीज येणार नाही. पण जे क्वेश्चन्स थोडेसे डिफिकल्ट आहेत, थोडे मोठे क्वेश्चन्स पण आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहे. मोठे क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी थोडी कमी, शॉर्ट क्वेश्चन्सच येतात, आणि मोठे आले तर मॅक्स त्याच्यावर 2 क्वेश्चन्स येतील, असे जास्त पर्सेंटचे पण येत नाही. बट आपण हे अलॉंग विथ एमसीए सीईटी वी आर ऑल्सो प्रिपेअरिंग इट फॉर आवर ऍप्टिट्यूड. तर ऍप्टी मध्ये मोठे मोठे क्वेश्चन्स येतात काही काही कंपनीजमध्ये, त्याच्यावर रिलेटेड 2 to 3 क्वेश्चन्स फिक्स असतात. सो म्हणून आपण दोन्ही प्रिपरेशन करतोय, प्रॅक्टिस पण होईल म्हणून आपण करतोय. सो आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा. 5 फ्रेंड्स पी क्यू आर एस are sitting around a round circular table facing the center of the table. Okay. So first माझ्याकडे एक सर्कल आहे, सगळे फेसिंग द सेंटर. तर फेसिंग द सेंटर म्हणजे हे मी आहे, हे माझं लेफ्ट हँड असं मूव्ह होणार आहे, विच इज इन क्लॉकवाईज, लेफ्ट हँड क्लॉकवाईज, राईट हँड अँटी क्लॉकवाईज, फेसिंग द सेंटर. आता 5 जण आहेत. सो 5 जणांना आपण कसं प्लेस करू शकतो, पेंटागॉन शेप मध्ये. फॉर एक्झाम्पल हे फर्स्ट पर्सन, हे सेकंड पर्सन, इथे थर्ड पर्सन असेल, हे ऑरेंज वाला पर्सन नाही आहे, हे फोर्थ आणि हे फिफ्थ, असे 5 जण आहेत. एस इज सिटिंग टू द इमिडिएट राईट ऑफ पी. आता जे सर्क्युलर अरेंजमेंटचे क्वेश्चन्स असतात ते बाउंडेड क्वेश्चन्स असतात. म्हणजे काय, हे इथेच सगळे फिरत राहणार. तर तुम्ही कोणत्या पण लोकेशन पासून स्टार्ट करू शकता. इथून स्टार्ट केलं तरी चालेल, इथून केलं तरी चालेल, सगळ्यांच्या डायग्रामची सिक्वेन्स सेम येणार आहे, फक्त थोडंसं असं रोटेशन मध्ये. फॉर एक्झाम्पल कोणी एस इथे घेतला तर कोणाचा इथे पण येऊ शकतो, इथे पण येऊ शकतो, फक्त सिक्वेन्स थोडीशी रोटेट होईल. सो आय एम स्टार्टिंग इट फ्रॉम हिअर. सो क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, एस इज सिटिंग टू द इमिडिएट राईट ऑफ पी. तर पीच्या इमिडिएट राईटला माझ्याकडे काय एस आहे. सो कन्सिडर करा, मी इथे पी ड्रॉ केलंय, तर पीच्या राईटला मला कोण हवंय, एस इज सिटिंग टू द इमिडिएट राईट ऑफ पी. इमिडिएट म्हणजे त्याच्या लगेच, त्याच्यामध्ये कोणीच नाही. तर आता पी असं पण कन्सिडर करू शकता. पी म्हणजे तुम्ही स्वतः आहात, तर तुमच्या इमिडिएट राईटला इथे काय असणार आहे, एस. नेक्स्ट काय, टी इज सिटिंग टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ क्यू. तर जिथे कुठे क्यू असेल, क्यूच्या इमिडिएट लेफ्टला माझ्याकडे काय, टी. सो टी इज टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ क्यू. आणि पी इज सिटिंग बिटवीन एस आणि आर. आता पी जो आहे एस आणि आरच्या मध्ये आहे. सो इथे एस आहेच ऑलरेडी, तर इथे मी काय ड्रॉ करते, आर, कारण पी काय आलाय, एस आणि आरच्या मध्ये. आता आपल्याला सांगितलं काय, टी इज सिटिंग टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ क्यू. याचा अर्थ काय होणार, टी जो आहे तो लेफ्ट ऑफ क्यू आला पाहिजे. कन्सिडर करा, आपण क्यू ला इथे ड्रॉ केलंय, इथे माझा क्यू आहे, तर क्यूच्या लेफ्टला मला कोण हवाय, टी. तर क्यू पासून लेफ्टला जायचंय म्हणजे कोणती डिरेक्शन कन्सिडर करायला लागेल, क्लॉकवाईज डिरेक्शन. सो मी आधी क्यू ला प्लेस करणार, मग टी ला प्लेस करणार. आता जर तुम्ही इथे टी आणि क्यू असं लिहिलं तर चालणार आहे का, नाही, कारण इथे काय होईल, क्यूच्या राईट साईडला येते, आपल्याला क्यूच्या लेफ्टला हवं होतं. तर क्यू ला इथे प्लेस केल्यानंतर क्लॉकवाईज मध्ये इथे काय आलंय, टी. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, हु इज सिटिंग ऍट द सेकंड प्लेस टू द लेफ्ट ऑफ टी. तर टी पासून लेफ्टला सेकंड प्लेसला कोण, तर टी पासून लेफ्ट मोस्टली आहे म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शन. कितवा लेफ्ट हवाय, सेकंड लेफ्ट. सो फर्स्ट सेकंड क्लॉकवाईज नुसार आन्सर काय, ऑप्शन सी, पी इज द राईट आन्सर. आता बघा, मी जेव्हा इथे ड्रॉ केली आहे डायग्राम, मी कन्सिडर कसं केलंय, पी इथे कन्सिडर केलंय. जेव्हा ऑप्शन मध्ये ड्रॉ केले तेव्हा पी इथे कन्सिडर केलाय, पण पी आर क्यू टी एस हीच सिक्वेन्स आहे, पी आर क्यू टी एस. लोकेशन काही पण असेल तरी पण चालेल, पण सर्क्युलर अरेंजमेंटचे सगळे क्वेश्चन तुमचे कसे येतील, सिक्वेन्स सेम येईल, आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज, जिथून तुम्ही स्टार्ट करताय. येस, everyone got this question? Okay, let us solve the second question. So तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे सगळ्यांना. सॉल्व करा.
Okay, let us start. P, Q, R, S, T, U are 6 friends sitting at equal distances from each other. ठीक है, मी इथे सॉल्व करते. इथे पण आपल्याला मल्टिपल पॉसिबिलिटीज कन्सिडर करूनच सॉल्व करायला लागेल. लेट अस सी. सिंपल क्वेश्चन्स ना एवढे पॉसिबिलिटीज येत नाही, थोडे मोठे क्वेश्चन्स नाही इथे. आता 6 फ्रेंड्स आहेत फेसिंग each other around from each other around the circular facing the center of the table. तर सेंटरला फेस करतायत 6 जण आहेत. सो आपण एक असा शेप ड्रॉ करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे 1 2 3 4 5 and 6. सेम इथे पण 6 जण असतील. सो 1 2. जास्त करून पॉसिबिलिटीज ना जर मोठे क्वेश्चन आले तरच ड्रॉ करा, नसेल आले आणि जर डायरेक्टली एका ह्याच्यातच होत असेल तर तसं केलं तरी पण चालेल. जस्ट ट्राय टू सॉल्व इट क्विकली. ठीक आहे, 6 जण आहेत. यू इज सिटिंग ऍट द 4th पोझिशन टू द लेफ्ट ऑफ टी. आता टी ला तुम्ही कुठे पण अजून करू शकता. सगळ्यात आधी फेसिंग द सेंटर. फेसिंग द सेंटर आहे म्हणजे लेफ्ट क्लॉकवाईज असणार आहे. लेफ्ट क्लॉकवाईज आणि राईट अँटी क्लॉकवाईज. तर हे साईडला लिहून ठेवत जा, कसा पण क्वेश्चन आला तरी पण फर्स्ट स्टेप ही आपली. आता यू इज सिटिंग ऍट द 4th पोझिशन टू द लेफ्ट ऑफ टी. म्हणजे जर टी असेल इथे तर टी पासून लेफ्टला कोण आहे? यू. तर टीच्या लेफ्टला आहे यू. आता फॉर एक्झाम्पल आपण काय करू, इथून एकदा टी इथे कन्सिडर करू. टी फॉर एक्झाम्पल इथे ऑलरेडी आहे ना, इथे कन्सिडर करू. टी इथे आहे. टी पासून 4th आहे लेफ्टला. तर टी पासून मला लेफ्टला आहे म्हणजे क्लॉकवाईज जायचंय. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थला मला काय भेटतं? यू. कारण यू काय? टी पासून लेफ्टला आहे. आता टी म्हणजे तुम्ही स्वतः असं इमॅजिन करा, तर तुम्ही सेंटरला फेस करताय तर तुमचा लेफ्ट हँड असं जाणार आहे ह्या डिरेक्शन मध्ये. नेक्स्ट, सम वन इज सिटिंग बिटवीन एस अँड टी. म्हणजे एस आणि टी ह्या दोघांमध्ये कोणीतरी आहे, बट इट्स नॉट पी. पण पी नाही. ह्या दोघांच्या मध्ये कोणीतरी आहे, पण तो पी आहे का? नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट काय? आर इज सिटिंग टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ यू. ओके, आर इज सिटिंग टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ यू. तर यू पासून लेफ्टला, इमिडिएट लेफ्टला कोण आहे? आर. यू पासून इमिडिएट लेफ्टला कोण आहे? आर. तर यू पासून क्लॉकवाईज मध्ये मी इथे काय लिहिणार? आर. कारण यूच्या लेफ्टला आहे, सो यूच्या लेफ्टला काय? आर. आता 3 आपल्याकडे लोकेशन्स आहेत. आता नेक्स्ट त्यांनी काय सांगितलंय? समवन इज सिटिंग बिटवीन एस आणि टी. म्हणजे एस आणि टीच्या मध्ये कोणीतरी आहे. सो टी इथे, तर इथे कुठेतरी एस असेल आणि एस आणि टीच्या मध्ये कोणीतरी आहे, पण कोण नाहीये? पी नाही. सो एस आणि टीच्या मध्ये पी नाहीये म्हणजे पी ह्या लोकेशनला असेल. आता कोणता एलिमेंट उरला? क्यू. आता आपल्याला काय विचारलंय? हु इज सिटिंग अपोजिट टू टी. तर बघा, हे दोघं एकमेकांच्या ऑपोजिट असतील, हे दोघं एकमेकांच्या ऑपोजिट असतील आणि हे दोघं एकमेकांच्या ऑपोजिट असेल. सो पी इज सिटिंग टू द ऑपोजिट ऑफ टी. सो दिस इज द आन्सर. आता बघा, या क्वेश्चन मध्ये मी टी इथे कन्सिडर केलेला ह्या सोल्युशन मध्ये. ह्या सोल्युशन मध्ये मी टी इथे कन्सिडर केलं तरी आन्सर सेम येणार आहे. कोणी टी इथे कन्सिडर केलं तरी पण त्यांचं पण आन्सर सेम येणार. कुठे पण कन्सिडर केलं तरी पण सेम येणार. सगळ्यांना कळालं आहे का? जर ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर